नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1 to 10 क्यूब मेकिंग ट्रिक बघतोय। याच्यामध्ये मी 1चा क्यूब 1 लिहून घेतलाय, 2चा क्यूब 8 लिहून घेतलाय, बाकीचे नंबर्स इथं मी लिहून घेतले। आता आपण पहिल्यांदा इथले लास्टचे नंबर लिहून घेणार आहे। बघा, मी इथे 3च्या क्यूबमध्ये लास्टचा नंबर 7 लिहिलाय। बघा, 3च्या याच्यात मी 7 लिहिला म्हणून मी 7च्या क्यूबमध्ये लास्टचा नंबर 3 लिहिला आहे। आणि इथे 2च्या क्यूबमध्ये 8 आहे म्हणून मी 8च्या क्यूबमध्ये लास्टचा नंबर 2 लिहिला आहे। बाकी तेच नंबर इकडे आपण कॉपी करतोय। 4च्या याच्यात 4, 5च्या याच्यात 5, 6च्या याच्यात 6, 9च्या याच्यात 9। आता पुढचे नंबर्स आहेत ते कसे मेक करायचे बघूया। आपण आता 3 पासून स्टार्ट करतोय। 1 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करून जो नंबर येतोय तो इथे लिहायचा। झाला तुमचा 3चा क्यूब तयार। आता 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन जो येतंय ते इथे लिहून घ्यायचं। झाला तुमचा 4चा क्यूब तयार। आता 3 आणि 4चं मल्टिप्लिकेशन करून जे येते ते इथे लिहून घेतलं। झाला 5चा क्यूब तयार। आता इथून पुढे थोडीशी वेगळी मेथड आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्यामध्ये 1चा स्क्वेअर आहे तो ॲड करायचा। जो काही नंबर येतोय तो इथे लिहायचा आणि हा झाला तुमचा 6चा क्यूब। आता 7च्या क्यूबला पण तसंच करा। 5 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करा आणि याच्यामध्ये 2चा स्क्वेअर ॲड करा आणि जो नंबर येतोय तो इथे लिहून घ्या। झाला 7चा क्यूब। आता इथं 6 आणि 7चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि इथे 3चा स्क्वेअर आहे तो ॲड करायचा इथे तुम्हाला। झाला 8चा क्यूब तयार तुमचा। इथे 7 आणि 8चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्यामध्ये 4चा स्क्वेअर आहे तो ॲड करायचा आणि इथं लिहायचा। झाला तुमचा 9चा क्यूब तयार। अशा पद्धतीने आपण हे सगळे क्यूब तयार करून घेतले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।